नमस्कार फ्रेंड्स, मी प्रियंका किचन्समध्ये आपलं प्रत्येकदा स्वागत आहे। तर सध्या थंडीचे दिवस आहेत। थंडीच्या दिवसात पालेभाज्या भरपूर येतात, त्यासोबत मटर सुद्धा येतं। तर आज आपण बनवणार आहोत मटर पुलाव। हे पुलाव आपण एकदम सोप्या पद्धतीत बनवणार आहोत, पण खायला एकदम टेस्ट लागणार आहे। तुम्हाला असं वाटणार सुद्धा नाही की हे आपण मटर पुलाव खातो, एकदम बिर्याणीची टेस्ट मी यामध्ये घेऊन आलेली आहे। तर इथे साहित्य सांगते मी तुम्हाला काय काय लागणार आहे। कांदा घेतलेला आहे मी मीडियम, 2 कांदे घेतलेले आहेत, असं लांब लांब कट करून घेतलेले आहेत। 1 ते 1.5 हिरवी मिरची, तुम्हाला हिरवी मिरची आणखीन ॲड करायची असेल तर करू शकता। त्यात आतून असे काप केलेले आहेत, हे बघा। गोल टोमॅटो कट केलेला आहे मी, एक मोठा म्हणजे मीडियम साइजचा टोमॅटो घेतलेला आहे। तुम्हाला कसंही लांब उभं कट करायचं असेल तर तसंही करू शकता। 2 चम्मच 1 ते 1.5 इंच आलं आहे आणि 10-12 पाकळ्या लसूण आहे। असं हे आलं लसूणचं पेस्ट 2 चम्मच झालेलं आहे। मटर थोडंसं जास्त आहे, 1 वाटी मटर आहे आणि फूड कलर आहे। फूड कलर मी रेड घेतलेला आहे, तुम्हाला येलो घ्यायचा असेल येलो घ्या किंवा ऑरेंज पण घेऊ शकता। हे तांदूळ आहेत, तांदूळ मी 10 मिनिटं भिजत ठेवलेले आहेत। साधे तांदूळ आहेत, कारण साध्या तांदळापासूनच मी आज मटर पुलाव बनवते। जरी तुमच्याकडे बासमती तांदूळ नसले तरीही, बासमती तांदूळ मी यात यूज केलेले नाही। बासमती तांदूळ जर यूज करत असाल तर 5 मिनिट भिजत ठेवा। इथे मी 2 खडे मसाले घेतलेले आहेत, त्यामध्ये आहे 2 तेजपत्ता, हे 1 इंच विलायची, 1 हे चक्री फूल अर्ध आणि हे इथं आहे असं, हे 1 झालं। 2-3 विलायची, हिरवी विलायची, 5-6 लवंग आणि 5-6 मिरे घेतलेले आहेत। हे जर तुमच्याकडे जावेत्री फूल पण असेल तर जावेत्री फूल टाका, आणि मोठी विलायची जी काळी विलायची असते ती असेल तर पण यात यूज करू शकता। हवा असेल तुम्हाला तर यामध्ये तुम्ही दही यूज करू शकता। दही कधी टाकायचं ते मी सांगते, दही मी यामध्ये यूज केलेलं नाही। खूप छान टेस्ट येते, एकदम आपली मस्त बिर्याणी लागते। व्हेज बिर्याणी जशी खातो तीच टेस्ट आज मी मटर पुलाव मध्ये आणलेली आहे। चला तर मग आता कृती करूया। मटर पुलाव बनवण्यासाठी कुकर घेतलेला आहे मी, कुकर मध्येच बनवणार आहे पूर्ण। या कुकर मध्ये मी थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे आधीच यात। तर आता यात जाईल आपलं, थोडंसं गरम होऊ द्या तेल, मग आपण यात कांदा टाकू। कांदा अगोदर फ्राय करून घ्यायचा आहे, जसं आपण बिर्याणीसाठी फ्राय करून घेतो तसाच फ्राय करून घेणार आहे मी, ब्राऊन कलर येऊपर्यंत। या कांद्याला मी फ्राय करून घेते ब्राऊन कलर येऊपर्यंत। हे कांदा पण मी कुकर मध्येच फ्राय करते, थोडंसं तेल एक्स्ट्रा टाकलेलं आहे, म्हणजे आपल्याला याच तेलामध्ये फोडणी घालता येईल किंवा जे पण पुढची कृती करायची आहे मटर पुलावची ती करता येईल म्हणून। तर आता हे कांदा आपला फ्राय करून घेऊ। तर आपला कांदा हा ऑलमोस्ट फ्राय झालेला आहे, हे बघा। याला बाहेर काढलं ना, थोडंसं आणखीन ब्राऊन कलर यामध्ये ॲड होतो, म्हणजे त्याचा कलर कांद्याचा चेंज होतो थोडासा, म्हणून जास्त पण ब्राऊन तेलामध्ये करू नका। थोडंसं व्हाईट असल्यानंतर याला काढून घ्या। तर आता झालेलंच आहे हे आपलं, आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ। याला मी एका प्लेटमध्ये काढते। कांद्याला मी प्लेटमध्ये काढलेला आहे। तर जे राहिलेलं तेल आहे हे बघा, मी नंतर यूज करता येईल असंच हे तेल यामध्ये टाकलेलं होतं। साधारणतः 2 पळी तेल टाकलेलं होतं, 1 ते पाऊण पळी या कांद्याला फ्राय करण्यात गेलं, तर 1 पळी आहे आपली, हे बघा। तर आता यात आपण टाकणार आहोत जिरे। जिरे मी अर्धा चमचा टाकते,
मोहरी वगैरे यात मी काही टाकणार नाही. लगेचच यात आपण हे खडे मसाले टाकणार आहोत. तेजपत्ता आणि हे दालचिनी, चक्रफूल, विलायची, मिरे आणि लवंग. बाकीचं नसलं तरी चालेल. यामुळे छान असा स्वाद येतो आणि मस्त टेस्ट येते. थोडंसं याला फ्राय होऊ द्या तेलामध्ये, जेणेकरून याचा घमघमाट असं वास येईल. तोपर्यंत मस्त असं छान वास सुटलेला आहे या खड्या मसाल्याला. तर आता यात जाईल आपली ही पेस्ट, कांदा लसूण पेस्ट, आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर मिरची टाकणार आहे मी. आता तुम्ही या स्टेजला थोडंसं आलं लसूण पेस्ट फ्राय झाल्यानंतर याच स्टेजला तुम्ही दही टाकू शकता. दही 2 ते 3 चमचे टाका. जास्त आंबट असेल तर 2 चमचे, कमी आंबट असेल तर 3 चमचे. मी इथं दही स्किप करते सध्यासाठी. दही झाल्या यात आता जर तुम्ही दही टाकला असाल तर दहीला पण थोडंसं फ्राय होऊ द्या. आता आपण टाकणार आहोत यात मटर. मटरची क्वांटिटी थोडीशी जास्त ठेवा. थंडीमध्ये मस्त गरमागरम पुलाव, मटर पुलाव छान खायला भेटतो, ज्यात आपली व्हेजिटेबल बिर्याणीची स्वाद असेल. तर याला आपण फ्राय करून घेणार आहोत. 1 मिनिट याला फ्राय करून घ्या मटरला. त्यानंतर आपण लगेचच टोमॅटो टाकणार आहोत. यात हलकंसं मीठ टाकते मी मटर टाकल्यामुळं, जेणेकरून आपलं हे छान असं फ्राय होईल. हे बघा, अर्धा चमचा मीठ आहे. नंतर तुम्ही अर्धा ते पाऊण चमचा मीठ टाकलेला आहे. नंतर टेस्ट करून ही मीठाची क्वांटिटी कमी जास्त करू शकता. मीठ टाकल्यामुळं पटकन फ्राय होतात मटर, त्यामुळं मीठ यूज केलेलं आहे मी इथे. यात आपला जाईल आता टोमॅटो. टोमॅटोला पण थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे 1-2 वेळेस. कारण टोमॅटोला जास्त फ्राय जर केलात तर ते एकदम असं चिकचिक होऊन जाईल शिजल्यानंतर, म्हणून हलकंसं थोडंसं फ्राय करेल. आता हे बघा, हे कांदा, अर्धा कांदा मी यात यूज करते, जेणेकरून याची टेस्ट आणखीन छान होईल. आता यात हे जे तांदूळ आहेत मी भिजत ठेवलेले होते ते तांदूळ मी यूज करणार आहे. जर बासमती तांदूळ असेल तर 1 वाटी तांदळाला 1.5 वाटी पाणी टाका. जर साधे तांदूळ असतील तर 1 वाटी तांदळाला 1.5 ते पावणे 2 वाटी पाणी टाका. जर तुम्हाला पाणी कमी जास्त वाटलं, सध्याला 1.5 वाटी पाणी टाका. कुकरमध्ये शिजवताय त्यामुळं तांदळाच्या 1 ते 2 बोट वरती पाणी पाहिजे. मी मुद्दाम यूज केले नाही तिथे बासमती तांदूळ, कारण ह्या साध्या तांदळाची पण पुलाव छान लागतो. त्यामुळे याला मी फ्राय करून घेणार आहे आता. थोडंसं फ्राय करून घेणार आहे. आता यात आपण पाणी टाकूया.
बघा पाणी टाकून झालेलं आहे आपलं। तर आता आपण याला थोडंसं मीठ कमी वाटतंय मला, म्हणून मीठ आणखीन थोडं 1 पाव चमचा टाकते मी आणि याचं कुकर बंद म्हणजे टोपण बंद करून घेऊया। पाव चमचा मीठ टाकलेले आहे आणि टोपण बंद करून घेऊ। याला 2 शिट्ट्या येऊ द्यायच्या आहेत। 2 शिट्ट्या आल्यानंतर आपल्याला फूड कलर आणि त्या राहिलेल्या फ्राय केलेला कांदा आपल्याला यूज करायचा आहे। तर याला आता 2 शिट्ट्या येऊ द्या। तर आपल्या ह्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मी कुकरला उतरवून घेतलेला आहे। याची हवा पण मी जाऊ दिलेली आहे। बघा किती छान असा हा आपला मटर पुलाव बनलेला आहे। हा मटर पुलाव सध्या व्हाईट आहे। हा बघा एकदम मस्त असा हा मटर पुलाव झालेला आहे। यात आता मी यूज करणार आहे फूड कलर। फूड कलर यूज करण्यासाठी असं थोडंसं गॅप करून घेते मी, जेणेकरून आपलं हे छान कलर सगळीकडे जाईल। एका वाटीमध्ये मी कलर करून घेतलेला आहे आणि जे गॅप बनवलेले आहेत मी त्यामध्ये हे फूड कलर यूज करते। तुम्हाला हवं तितकं जसं जिथं जिथं टाकावं वाटलं तिथं तुम्ही यूज करू शकता। एकदम मस्त लुक येईल याला। तर याला 1-2 मिनिट मी वाफण्यासाठी ठेवते। आता जस्ट फूड कलरचं पाणी टाकलेलं आहे त्यामुळं। तर आपले 2 मिनिट झालेले आहेत, याला मी काढून घेते। छान असा आपला हा पुलाव झालेला आहे। हे जे कांदा आहे त्याला मी वरती टाकते, सगळीकडे असं पसरवून घेते। एकदम मस्त छान बिर्याणीचा सुगंध आपल्याला येतोय। आता मी सर्व करायला घेते। बघा तर असा हा छान मस्त लुक आलेला मटर पुलाव आपला तयार झालेला आहे। एकदम रिच लुक देतोय माझ्यासाठी तरी। तुम्ही सांगा की कमेंटमध्ये कमेंट करा की याचा लुक कसा आलेला आहे आणि करून पहा कसा झालेला आहे तेही सांगा। आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। परत भेटू आपण पुढच्या रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।